नमस्कार. मी रामेश्वर बद्दल. मित्र, आमचा प्रयत्न अधिकात अधिक गोपनीय माहिती देण्याचा प्रयत्न आहे. पण राजकारणामध्ये सगळं अस्थिर असतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिपचा अध्यक्ष कोण होणार? मध्यंतरी प्रचाराच्या काळात माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी असं सांगितलं होतं की वारकरी महिला ही आमच्या जिपची अध्यक्ष होणार. त्यामुळं तसंच वेगवेगळ्या सभेमध्ये स्वतः दस्तूर खुद्द उमेदवाराचे पती संतोषप्पा म्हटले होते की आपल्याला देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, नंतर इकडं खाली आपले अभिमन्यू आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यामध्ये आपलं जिप अध्यक्षपद आपल्याला मिळणार. आणि रमेश कराड यांनी निश्चित ओपन जागेवर गोडबर्लेंना विजयी केलं, लोकांनी विजयी केलं, पण ते बहुतेक नाव चर्चेत नाही. तर खरी चर्चा जी आहे ती अशी आहे की पूनम मुक्ता यांच्या नावाची चर्चा आहे. मग लातूरकर फार भारी माणसं आहेत. यांनी विलासरावजी देशमुखांच्या काळात सानंदा खामगाव तिकडं एक सावकारी प्रकरणात विनाकारण विलासरावजी अडचणीत आले होते आणि त्यामुळं हे मुख्यमंत्री सुद्धा सावकारी प्रकरणात अडचणीत येतात की काय? कारण एका बाजूला महाराष्ट्र शासन शेतकऱ्याच्या कर्जमाफीची भूमिका घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र असं घडत आहे की इथं सावकाराला जिपाध्यक्ष करायचं अशा जोरदार प्रेशर चाललेला आहे. निश्चित अभिमन्यू पवार यांचे मित्र मुक्त आहेत, पेट्रोल पंपाचे मालक आहेत, चांगले मित्र आहेत, ताकद लावून जागा निवडून आणलेली आहे. पण सक्रत दर्शनी त्यांची जी प्रतिमा आहे एक सावकार आणि ग्रामीण महाराष्ट्र हा बर्बाद जर झाला असेल तर सावकार लोकांनी बर्बाद केलेला आहे. आवाच्या सवा रेटनं व्याजानं पैसे द्यायचे, शेती लिहून घ्यायची आणि देवाभाऊ हे महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचं धोरण आखत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला लातूरात मात्र विलासरावजी नंतर पुन्हा एकदा सावकाराच्या दुष्टचक्रात लातूर जिल्हा अडकतो की काय? का हाही लातूर पॅटर्नच आहे? इकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित सगळे सदस्य सध्या लोणावळ्यात आहेत, त्यांची सुंदर व्यवस्था आपले छोटू पाटील अर्थात म्हणजे अरविंद पाटील निलंगेकर करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कोर कमिटीची बैठक रविवारी हे साधारणतः 5 वाजता आपल्या हॉटेल ग्रँड मध्ये होणार आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये की अटीतटीची लोक अफवाही पसरतात, गैरसमजी करतात. मग काही वर्तमानपत्रात अमक्यावर शिक्कामोर्तब, तमक्यावर शिक्कामोर्तब अशा बातम्या येतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिपचा अध्यक्ष महिला कोण होणार हे सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. मग एका बाजूला आर्थिक समीकरण, सोशल समीकरण, पक्षासाठी प्रामाणिकपणे लढणारे ज्यांच्या चुलत सासऱ्यांनी की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकट्याने काँग्रेसच्या पॅनलच्या विरोधात लढले, नंतर लोकसभेला विधानसभेला सुद्धा त्यांनी चांगलं मत संभाजीराव पाटलाला मिळवून दिलं. तर नेमकं काय होणार की बाबा सानंदाची पुनरावृत्ती ही लातूर पॅटर्न होणार का? मग या ठिकाणी मुक्ता या जिपाध्यक्ष होणार की पाटील जिपाध्यक्ष होणार? कारण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना हे 4-5 नेते काय करतील आणि याला मुख्यमंत्र्यांनी जर हस्तक्षेप केला तरच सावकारीपासून मुक्त लातूर राहू शकतो, नसता पुन्हा एकदा सानंदा प्रकरणासारखा विषय घडू शकतो. निश्चित अभिमन्यू पवार हे समजदार आहेत, ते संतोषजींना समजावून सांगतील. कारण एकंदरीत जे वातावरण आहे की औसा
नगरपालिकेला जो झटका बसला किंवा आपण कासार शिरशी किंवा उजनी किंवा इकडं जो झटका बसला 2-3 4-5 मतदारसंघात, त्यामुळं रिस्क घेऊन काही उपयोग होईल असं वाटत नाही. आणि तुला ना मला केल्यापेक्षा जर तळेगावकरांना केलं तर पक्षालाही चांगलं राहील, एक चांगला संदेश जाईल. तर बघूया काय होतंय. नेमकं लातूर जिपचा अध्यक्ष कोण होणार, सावकार होणार की जे शब्द दिल्याप्रमाणे ज्यांच्याकडं गळ्यात तुळशीची माळ आहे त्या पाटील होणार. तर मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.